हाय गाईज, पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज नाश्त्यामध्ये होते मेंदूचे वडे। रात्रीच मी उडदाची डाळ भिजत घातलेली आणि सकाळपासून छान डाळ भिजलेली होती। असं तर 7 तास जर भिजवलं तरी बी चालते, असं काय नाही, रात्रीच भिजू घालायचं। आणि त्याच्यानंतर मी शेंगदाण्याची चटणी करायला घेतली। एवढी छान होते शेंगदाणे चटणी, खूप छान होत्या। नारळ मला भेटला नाही म्हणून शेंगदाण्याची चटणी केली मी ना। त्याच्यानंतर मी इथं गरम गरम मेंदूचे वडे सोडलेत। आज हिने मंगळवारची ना सुट्टी असते आणि का तर स्पेशल नाश्त्याला म्हणून मेंदूचे वडे बनवलेले ह्यांना सगळ्यांना दिलं। ह्यांना नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर ना इथं मी कपडे धुण्यासाठी घेतलं। कपडे धुवून झालेले होते आणि दुसरे कपडे लावायचे, बाकीचे कामाचे वगैरे वेगळे घालावे लागतात। कामाचे कपडे ह्यांचे खूप घाण असतात आणि ती आमचे कपडे झाले तर ह्यांचे कामाचे कपडे लावावे लागतात। त्याच्यातच मला कपडे धुण्यात एवढा वेळ निघून गेला। अजून काही स्वयंपाक झालेला नव्हता, फक्त चहा नाश्ता झालेला होता सकाळीचा। आणि ह्यांना सुट्टी असली तर थोडा वेळ होतोच मला कामामध्ये, आणि स्वयंपाक झाला नाही। भराभर कपडे वगैरे वाळत घालून पोरांना बघत बघत सगळं घरातले कामं करायला लागतात। त्यांच्याकडे पळायचं, घरातले कामं थोडी करायचं, त्याच्याकडे लक्ष द्यायचं। कारण का आर्यना तसं जसं चालायला लागतोय, फिरायला लागतोय ना, सारखं बाहेर पळायला बघतोय। 2-3 वेळा तर पडलाय। माझ्या जेवणामध्ये फक्त वरण, बटाट्याची भाजी आणि फ्राय केलेली मिरची होती। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करा। बाय।